पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत गेल्या आठवड्याभरामध्ये जी उत्सुकता होती, चर्चा होती, ती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाची. मतदान झाल्याच्या नंतर लोकांचा, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विशेषतः शेतकरी वर्गाचा जो कल होता ती छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणुकीचा कल काय येईल, कोण निवडून येईल. काल अखेर मतमोजणी झालेली आहे. यावेळेसची मतमोजणी बऱ्याच वर्षानंतर जे शिक्क्याचं मतदान झालं त्याच्यामुळं मतमोजणी जवळपास 24 तास, मला वाटतंय 20 तासाच्या आसपास चालली आणि त्यामुळं निकाल यायला अगदी पहाटे 5:30 वाजलेले आहेत. परंतु ह्या संपूर्ण निवडणुकीवरती पहिल्या दिवसापासून ज्यांनी लक्ष ठेवून होते किंवा भवानी माता पॅनल किंवा अजितदादा, दत्तात्रय भरणे आणि पृथ्वीराज जाचक यांचं जे एकत्रित पॅनल होतं त्याची सर्व जबाबदारी, प्रचाराची वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी पार पाडलेली होती ती किरणदादा गुजर यांनी आपल्या बरोबर. किरणदादा आहेत. दादा, काय सांगाल, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अखेर निकाल लागलाय. तुम्ही पहिल्या दिवशी हे सांगितलेलं होतं की हा निकाल एकतर्फी लागेल आणि निकाल आपण सुरुवातीला निकालाचं विश्लेषण करूयात की जे काय निकाल आला, जो मतांचा डिफरन्स राहिला त्याच्याबद्दलचं विश्लेषण कालच्या दिवसाचं. मी पहिल्यांदा अगोदरच सुरुवातीला छत्रपती कारखान्याच्या सर्व सभासदांना, म्हणजे माझ्या सहित, तर मी त्या कारखान्याचा सभासद आहे, माझं पूर्ण कुटुंबीय, मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी कारखान्याच्या आर्थिक बिकट परिस्थितीतून चालला आहे त्याला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्व कोण आहे आणि तो कोण करू शकतं ह्याच्यावर मतदान होतं असं माझं मत आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अजितदादा, भरणे मामा आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी पृथ्वीराज बापू या संदर्भात ज्यांना प्रोजेक्ट केलं गेलं त्यांच्यावर छत्रपती साखर कारखान्यातल्या 17,000 मतदान झालं. यांनी विश्वास ठेवून तो निर्णय घेतला की ज्यामुळे पॅनलला जवळजवळ एकतर्फी सारखी मतं मिळाली. बरोबर आहे. काय मतांच्या टक्केवारीमध्ये कसं आपण जर बघितलं तर इंदापूर आणि बारामती, कारण इंदापूरमध्ये 4 गट आहेत आणि बारामतीमध्ये 2 गट आहेत. एकूण मतदान आहे आपलं 22,782, ब वर्गाचे 324, परंतु 23,106 मध्ये आपलं झालं मतदान 16,916 आणि ब वर्गाला झालं 283. आता 16,000 हे झालं 75% मतदान. मग 75% झालेल्या मतामध्ये कसं झालं असं जर आपण बघितलं तर इंदापूर तालुक्यातले 4 गट आणि बारामती तालुक्यातले 2 गट, पण एकंदर जय भवानी माता पॅनलचं म्हणजे सर्वच उमेदवार पहिल्यापासूनच या ठिकाणी आघाडीवर होते. परंतु त्या ठिकाणी काही चर्चा होती, परंतु प्रत्यक्षात असा फरकही जाणवला. तो जाणवला कुठं तर गट नंबर 2 संसरमध्ये, जिथं 500च्या वर क्रॉस वोटिंग झालं. त्याच्यानंतर गट नंबर 3 उद्दट, जिथे जवळजवळ 450च्या आसपास क्रॉस वोटिंग झालं. परंतु त्या ठिकाणी अशा चर्चा व्हायच्या की 2 घोलक धरतील, त्याच्यामुळे कदम हे होतील. परंतु मी पूर्णतः त्याच्यामध्ये कॉन्फिडंट होतो की आम्ही जो पॅनल टू पॅनल प्रचार केलाय, आमच्या उमेदवारांनी कुठेही सिंगल फुडी कुणाला मागितले नाही. आणि त्याच्यापेक्षा समजा काय जरी झालं तर बारामती तालुक्यातले जे 2 गट आहेत त्या 2 गटाच्या मध्ये जे वोटिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच मुलाखतीत सांगितलं की 80% मतं आम्हाला मिळतील, 20% विरोधकाला जातील, पण उलट त्याच्यामध्ये 85-15 असं झालं आणि बारामतीच्या लीडवर सगळं तरुण जाईल असा माझा जो अंदाज होता तो खरा ठरला. परंतु याचा अर्थ इंदापूरने चांगलं काम केलेलं आहे. इंदापूरचं जर आपण लीड बघितलं तर गट नंबर 1 जो पहिला लासूरने त्यांनी 980चं लीड पॅनलला दिलं. बरोबर. दुसरा गट नंबर 1 संसर त्यांनी 570चं लीड आपल्याला दिलं. गट नंबर 3 आहे की तो आहे यांचा उद्दटचा, त्याने मात्र 216 मी 225चं लीड दिलं. आणि गट नंबर 4 भरणे मामांचा आहे अंतुरने, त्यांनी मात्र 1900 मताचं लीड दिलं. म्हणजे जर टोटल विचार केला तर 3600 मताचं लीड हे इंदापूर तालुक्यात दिलेलं आहे. आणि बारामती तालुक्यामध्ये गट नंबर 5 हा जो इकडचा आहे सोनगाव वगैरे भाग, तर त्याच्यामध्ये 1100 मताचं लीड त्यांनी दिलं. आणि गट नंबर 6 मध्ये 1700 मताचं, म्हणजे 2800 मताचं लीड हे बारामती 2 गटांनी दिले. आणि मग हे जर हे एकत्र केलं तर आपला हायएस्ट उमेदवार ह्याच्यातला लीड मध्ये तो साधारणपणे आय थिंक डॉक्टर हे आहेत एनटीए मधले, त्यांना 7,671 मताचं डॉक्टर पाटलांना मताधिक्य मिळालं. आणि 2 नंबरला पृथ्वीराज बापू ज्यांना 6,848. आणि मग बाकीचं ऍव्हरेज काढलं तर 6,300, 6,200, 6,400, 6,500,
नंतर म्हणजे ऍव्हरेज पॅनल टू पॅनल मतदान पॅनल टू पॅनल झालं आणि 6,500 हा आमचा मेन निघाला. ओके. मी सकाळपासून म्हणायचो की 6-6,500च्या मताने पॅनल लागायला काही अडचण नाही. आणि प्रत्येक विशेषतः क्रॉस वोटिंग 2 ठिकाणी झालं, ते पण 400-500 मतावर. परंतु जे पॅनल टू पॅनल वोटिंग झालं आणि लोकांनी जो विश्वास ह्या त्रेवर टाकला तो महत्वपूर्ण आहे की कारखाना आता बाहेर काढायसाठी जर कोणी सक्षम असेल तर जय भवानी माता पॅनलचे उमेदवार आहेत. दादा मी 2च प्रश्न घेणार आहे. एक महत्वाचा प्रश्न, ह्या निवडणूक जशी लागली होती छत्रपतीची तेव्हापासून शेतकऱ्यांच्या मनात 2 गोष्टी होत्या. आता निकालावरून एक गोष्ट लक्षात येते दादा, अजितदादा, दत्तात्रय भरणे मामा आणि पृथ्वीराज बापू एकत्र आले म्हणून शेतकऱ्यांनी मतदान केलं का आता कारखाना संकटातून बाहेर निघेल म्हणून मतदान? नाही, कारखाना संकटातनं बाहेर निघण्यासाठी म्हणून जर बापूंनी वेगळं पॅनल केलं असतं तर मताचं विभाजनामध्ये हे होऊ शकलं नसतं असं माझं मत आहे. समजा बापूचं पॅनल आलं असतं तरी बापूंच्या मागे कारखान्याची आर्थिक ताकद उभा करण्याच्या कामासाठी कुठेतरी कमकुवतपणा जाणवला असता. त्याच्यामुळे हे तिघं एकत्र येणं गरजेचं होतं असं अनेकांचं माझ्यासहित मत होतं. म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो की तिघजण एकत्र आलं पाहिजे. मामा, दादा आणि बापू. बापूंचं काम करण्याचे कार्यकौशल्य, प्रशासन आणि याच्यामध्ये आर्थिक जो काही पाठिंबा उभा करायचा आहे, मग तो एनसीडीसीच्या माध्यमात असू द्यात, सहकार माध्यमात असू द्यात किंवा राज्य सहकारी बँकेच्या, पीडीसीसी बँकेच्या, हो दादा आणि मामाने उभा करायचा आहे. आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्याशिवाय हे पूर्ण होणार नव्हतं. आणि हे सुज्ञ छत्रपतीच्या सगळ्या समाजाने ओळखून होते म्हणून तो हा निर्णय घेतला असं माझं मत आहे. बरोबर. दादा, सहकाराच्या निवडणुका संपूर्ण राज्यामध्ये अनेक कारखान्यांच्या निवडणुका चालू आहेत. बारामतीतला आणि पुन्हा अजितदादांच्या आधिपत्याखाली असलेला दुसरा कारखाना माळेगाव सहकारी साखर कारखाना, त्याची निवडणूक सुरू झालेले कार्यक्रम आजपासूनच लागलेला आहे. पुन्हा एकदा त्याच चर्चा आहे, छत्रपती सारखं एकत्रीकरण माळेगावला होऊ शकतं का? नाही, ह्या चर्चा आहेत. परंतु तुम्ही सांगू का आता की अलीकडच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर होत आहेत, राजकारणाची दिशा बदलत आहे, देशाची परिस्थिती आता वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. म्हणजे जर आता आपण वॉर वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या, अशा गोष्टीमध्ये काही वेळेला राजकीय मतभेद बाजूला ठेवून संस्थेच्या आणि सभासदांच्या हितासाठी काही सर्व समविचारी मंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे असं माझं मत आहे. आदरणीय चंद्रराव अण्णांना याच्यामध्ये चांगला अभ्यास आहे, रंजन तावरेंना आहे आणि बाळासाहेब भाऊ वगैरे अनेक मंडळी आहेत. परंतु त्याच्यामध्ये मग संस्थेचं हित बघून आणि आता नव्यानं संधी देणं गरजेचं आहे. कारण छत्रपतीमध्ये आपण बघितलं की नव्यानं संधी जवळजवळ 90-95% दिली गेली, लोकांनी ऍक्सेप्ट केली. तसंच जर माळेगावच्या बाबतीत झालं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जर याच्यामध्ये सर्व जातीचे समीकरण, राजकारण, कारण काय होतं की 30 मंडळी होऊन लोक आपल्याला पण उभं आली आणि याच्यामध्ये जर आपल्याला असं वाटतंय ना तसं फारसं चित्र सर्वसामान्य माणसाला दिसत नाही. कारण छत्रपतीची आर्थिक परिस्थिती दिसली, माळेगावची दिसते का नाही हे दिसत नाही, परंतु ती काय आहे खरी हे दोघांनाच माहित आहे. त्याच्यामुळे ज्यांना माहित आहे त्यांनी याच्यामध्ये एकत्र येऊन संस्थेसाठी काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली. बरोबर. तर हे होते किरणदादा गुजर की ज्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पॅनल च्या एकत्रीकरणासाठी, म्हणजे जे विरोधक होते त्यांच्या एकत्रीकरणापासून ते निवडणुकीच्या निकालापर्यंत पहाटे 5:30 पर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष दिलेलं होतं. आणि त्याच्यामुळं आता येणाऱ्या काळात माळेगावची पण निवडणूक आहे, त्याच्यावरती देखील किरणदादांनी भाष्य केलेलं आहे. मात्र छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती पुन्हा एकदा जय भवानी माता पॅनल जे आहे त्यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे आणि एकतर्फी विजय मिळवलेला आहे.